सांगली जिल्हा बँकेसाठी भाजप आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच। सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेली जिल्हा बँक आमदार जयंत पाटील यांच्या ताब्यातून काढून प्रस्थापितांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी भाजपच्या पडद्याआडून हालचाली सुरू आहेत। महायुतीच्या झेंड्याखाली स्वतंत्र पॅनेल लावले जाते की पक्षाचे जोडे बाहेर ठेवून बँकेची सत्ता मिळवण्याचे प्रयत्न होतात, याकडे सध्या लक्ष लागून राहिले आहे। सुमारे 10,000 कोटींच्या ठेवी असलेल्या जिल्हा बँकेची सत्ता आपल्या हाती असावी अशी भाजपची मनोमन इच्छा आहे। जमले तर 100% भाजप, नाही जमले तर महायुती, आणि तेही जमले नाही तर जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला कशा येतील यासाठीचे नियोजन सध्या सुरू आहे। आमदार जयंत पाटील यांनी गेल्या दशकापासून बँकेची सूत्रे हाती ठेवलेली आहेत। यासाठी काँग्रेसला सोबत घेत असताना भाजपही अस्पर्श नाही असे संकेत दिले होते। त्यामुळे या सर्व पक्षीय पॅनेल होणार की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले। जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीसाठी प्रयत्न झाले। जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी एकीकडे चालू आहे, तर सुमारे 16 कोटींचे बँकेचे नुकसान झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे। याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी संबंधित आजी-माजी संचालकांना एकीकडे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर सलग 10 वर्ष संचालक म्हणून कार्यरत राहिलेल्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही। हा नियम शासनाने बाजूला केल्याने मी नाही तर माझी पत्नी, मुलगा असे नियोजन सुरू असतानाच नियम शासनाने बाजूनात बांधल्याने प्रस्थापितांना पुन्हा बँकेची दारे खुली झाली आहेत। त्यामुळे चुरस वाढणार हे निश्चित। बँकेचे मतदार निश्चित करण्यासाठी संस्थांचे ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मतदार यादी जाहीर होण्याची चिन्हे आहेत। आमदार जयंत पाटील यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती बँकेत येण्यापासून रोखण्याची गरज जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केली। बँकेवर प्रशासक यावा यासाठी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रयत्न केले आहेत। अगदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील सभेत जिल्हा बँकेत लक्ष घालावे लागेल असा इशारा दिला होता, तर चौकशी समितीच्या कामकाजाला देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकीकडे सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे जिल्हा बँकेची सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विद्यमान संचालक मंडळात 21 पैकी किमान 10 संचालक भाजप अथवा महायुतीशी निगडीत आहेत। उपाध्यक्ष जयश्री पाटील, आमदार सत्यजित देशमुख, संग्राम देशमुख, पृथ्वीराज पाटील, अनिता सगरे, चिमण राहुल महाडिक, बाळासाहेब होनमोरे, तानाजी पाटील, अमोल बाबर ही महायुतीतील भाजप, जनसुराज्य आणि शिवसेना शिंदे गटाचे आहेत। तर विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक, माजी अध्यक्ष दिलीप पाटील, खासदार विशाल पाटील, महेंद्र लाड, सुरेश पाटील, मनसूर खतीब, प्रकाश जमदाडे आदी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटाचे आहेत। बँकेचे संचालक होण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश खाडे यांच्याबरोबर जनसुराज्याचे प्रदेश अध्यक्ष समित कदम हेही प्रयत्नशील राहतील अशी सध्या स्थिती आहे। भाजप यावेळी सत्तेसाठी स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार की पुन्हा सत्तेच्या वळचणीला जाणार याकडे सध्या लक्ष लागून राहिलेले आहे। बँक निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील नेमकी काय भूमिका घेणार आणि ही भूमिका सत्तेत असलेल्या भाजपच्या संचालकांना कितपत रुचणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।